हॅलो हाय, मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता मी चांदी साफ करायलासाठी घेतलेली आहे. तर मी इथे घेतलेलं आहे कोलगेट घेतलेलं आहे थोडंसं, आणि लिंबू घेतलेला आहे. तर खूप छान होते असं म्हणतात म्हणून मी घेतलेलं आहे. आणि खूप वेळा मी ट्राय केलं होतं पण मला काही झालं नव्हतं. दुसरे बरेच ट्रिक हे केले होतं पण एवढं काही खास झालं नव्हतं. पण आता मी खूप हे म्हटलं ट्राय करून बघू म्हणून बघते. तर खूप छान असा याचा रिझल्ट येतो आहे. तुम्ही बघा आणि तुम्ही पण करून बघा. खूप छान असं चांगलंच हे आहे. लिंबूचं आणि कोलगेटचं हे आहे. तर खूप काळं पडलं होतं माझं पैंजण. खूप म्हणजे अति काळं पडलेलं. पूर्ण इकडं मुंबईमध्ये तर खूपच काळं पडतं. तर त्याच्यामध्ये मी लिंबू आणि कोलगेट चांगलं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि म्हटलं लिंबूच्या सालीनीच पहिला सुरुवातीला म्हटलं चांगलं हे करून घ्यावं. तर बघा तुम्हाला दिसत असेल किती काळं पडतं एका साईडला आणि एका साईडला किती थोडंसं म्हणजे लगेच त्याचं लिंबूमुळे जास्त हे होते. तर खूप छान असा मला तरी रिझल्ट आलेला आहे. आणि बऱ्याच वेळी मला हे करायचं होतं आणि बरीच हे करून बघितलं होतं. तर कशी पूर्ण काळपट आहे ना ते निघून जातं आहे वरून. मी जसं लिंबाची सालीची घासून हे घेते तर अगदी चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट मला आलेला आहे. आणि तुम्हाला पण दिसत असेल तिथे तर कसं निघून जाते बघा. किती काळं पडलेलं आहे पैंजण, दुसरं काळं पडलेलं आहे. आणि पहिलं मी ते जे असं दोन्ही हे करून खूप छान असं घासून घेते सगळं. कारण खूप घासल्यामुळे ते खूप असं पैंजण कसे बारीक बारीक कड्या वगैरे आहेत तर ते आतमध्ये पण व्यवस्थित त्याचं रस लिंबूचं आणि कोलगेट गेल्यानंतर थोडंसं निघून जातं. पण चांगल्या पद्धतीने म्हटलं पहिल्यांदा लिंबाच्या याने घासून घ्यायचं आहे म्हणून मी घासून घेत आहे इकडे. आणि पुढे म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवते पण कसं आहे काय आहे ते. तर मला पण छान वाटलं, एकदम छानच म्हणजे चमकायला लागलं. तर पैंजण पण चमकत होतं. आणि मी ह्याचं पण एक हे केलेलं आहे. आणि ते मी म्हटलं थोडासा ब्रश घेऊन साफ करून घ्यावं. कारण खूप आतमध्ये एकदम बारीक डिझाईन असल्यामुळे ते आतमध्ये जातच नव्हतं व्यवस्थित. म्हणजे लिंबाच्या वरचीच चमकत होतं आणि आतमध्ये बिलकुल चमकतच नव्हतं. म्हणून म्हटलं थोडंसं ब्रश घेऊन ब्रशने घासून घ्यावं. आणि छान असं मस्त रिझल्ट आलेला आहे त्याचा. तर तुम्हाला पण दिसत असेल इकडे. आणि म्हटलं दोन्ही पैंजण मी घासून घ्यावं. किती घाण निघते त्याच्यातनं. खूप काळपट आहे ना ते सगळं निघून जाते. इकडे कसं सगळं घाण निघायला लागली त्याची ब्रशने घासल्यामुळे पूर्ण आतमध्येपर्यंत जातं ना ते. त्याच्यामुळे ते आतमधलं पण सगळं क्लीन व्हायला लागले. आणि मी इकडे घेतलेली आहे लक्ष्मीची माझ्या देवामध्ये मंदिरामध्ये लक्ष्मीचा कॉईन होता तो मी घेतलेला आहे. म्हटलं तो पण बघू निघतो का व्यवस्थित म्हणून मी त्याच्यासाठी घेतलेला आहे. आणि ह्याला काही ब्रश वगैरे नाही लावला आहे. फक्त मी हाताने त्याच्यातलं हे घेऊन थोडंसं लावून घेते. कारण ब्रश लावणं चुकीचं आहे. आणि तो माझा जुना ब्रश होता म्हणून मी पैंजणसाठी वापरला होता. आणि ह्याच्यासाठी म्हटलं नाही वापरायचं मला, ते ब्रश नाही वापरायचा. म्हणून मी फक्त हाताने त्याचा रस आहे ना थोडासा, जो लिंबूचा रस आणि कोलगेट घेतलेलं होतं ते थोडंसं मी घेऊन तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीने निघतं आहे ते म्हणून. आणि बघा किती छान असं निघालेलं आहे. धुवून घेतलेलं आहे पाण्याने मी स्वच्छ. आणि खूप छानच असं. आणि दुसरं काहीसुद्धा लावलेलं आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की ह्याचा रिझल्ट कळेल की कसं मस्त हे झालेलं आहे. आणि मी फक्त धुवून घेतलेलं आहे, बाकीवरती काही लावलेलं नाही. निरमा वगैरे पावडर वगैरे काहीसुद्धा लावलेलं नाही. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.